फिजिक्स 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 सगळीकडे एकच रडगाणं आहे. तर टेस्ट द्यायला भीती वाटते, टेस्ट मध्ये मार्क्स पडत नाही, पुढचे टॉपिक अपूर्ण आहे, मागचे टॉपिक मध्ये आम्हाला लक्षात नाही त्या टॉपिक मध्ये कसे क्वेश्चन केले होते, परत तेच क्वेश्चन केल्यावर मला डाऊट येतो. काय करावं टाइम कमी आहे, परीक्षेसाठी टाइम कमी आहे, मार्क्स पण वाढत नाही, डिमोटिवेशन यायला लागलंय. कसं बाहेर निघता येईल, कसं बाहेर निघता येईल सांगतो, सगळं सांगतो. या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांचे इन डिटेल उत्तर मिळतील. व्हिडिओ थोडा मोठा असू शकतो पण मी सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात. टेस्ट द्यायला पाहिजे, नाही द्यायला पाहिजे, पार्ट टेस्ट द्यायला पाहिजे, फुल टेस्ट द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सिलेबस कसा कव्हर करायचा, मायक्रो टार्गेटिंग कसं करता येईल, सब टॉपिक वाईज सगळं एंटायर फिजिक्सचं सब टॉपिक वाईज मी लिस्टिंग दिले. काय महत्वाचं आहे काय नाही सगळं डिटेलमध्ये डिस्कस करू. चला इथे लक्ष घ्या. सगळ्यात पहिले थोडंसं याच्यावर मला बोलायचं की इथून पुढे जाताना जर आपल्याला हवेत जायचं असेल, टेक ऑफ करायचं असेल, तर तुम्हाला जमिनीवर आणणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यात मोठा जो आपला स्ट्रगल आहे ना, तो स्ट्रगल याच्याशी आहे की आपण ना विचार जास्त करतो, आपल्या अपेक्षा जास्त आहेत, आपले कर्म कमी आहेत. हे खरं आहे. आणि जेव्हा कर्म, अपेक्षा आणि रियालिटी याच्यामध्ये फरक असतो ना, तेव्हा स्ट्रगल होतो, मेंटल स्ट्रगल होतो. आणि त्यांनी काय होतं, त्यांनी आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं, काहीच होत नाही. ठीक आहे. आधी आयआयटीचे स्वप्न पाहिले, काही झालं नाही. ठीक आहे. नंतर एनआयटीला आलो. जेईचा पहिला अटेम्प्ट कसा गेला सगळ्यांना माहिती. अच्छा, टीओपी युजीटीएस सीएसच्या खाली आता आपण काही बघितलं नाही. ठीक आहे. पण त्याच्यानंतर आता आपण 99% व्हिडिओ बघायला सुरू केले. हे पण आता अवघड वाटायला लागले. तो मी काय म्हणतो, होऊ शकतं तुम्हाला सीओपी युजीटीएस सीएस मिळेल, होऊ शकतं नाही मिळणार, त्यांनी काही फरक पडत नाही. तुमचं काम काय, तुमचं काम आहे अभ्यास करणं. तर पण जर मार्क्स येत नाही तर कसं मोटिवेशन येणार. मोटिवेशनची गरज नाहीये, डिसिप्लिन पाहिजे. सक्सेसला पाहिजे असतं डिसिप्लिन. एक मार्क जे तुम्ही करणार आहात ना, त्याचं तुम्हाला फळ मिळेल. तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल एखादं चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार असेल, सीओपी विजीटीआय मिळणार नसेल, किंवा एखादं चांगलं प्रायव्हेट कॉलेज मिळणार असेल, तर त्याच्यापेक्षा चांगलं कसं करू शकाल ते बघा. रॅदर दॅन नाही मला हेच मिळालं पाहिजे, मला तेच मिळालं पाहिजे, सर माझ्या पालकांच्या अपेक्षा आहे, माझ्या पालकांनी माझ्यावर पैसे खर्च केलेत. सगळ्यांच्याच पालकांनी केलेत पैसे खर्च. आपल्या पालकांनुसार चालतं का सीईटी? तुमच्या माझ्या आई वडिलांनुसार, माझ्यानुसार चालतं का सीईटी? नाही ना. जेई नाही ना. जग तसं चालत नाही. जग तसंच चालतं जसं त्याला चालायचंय, रिअलिस्टिक गोष्टींवर चालतं. माझ्या आईला वाटत होतं, माझ्या आई वडिलांना वाटत होतं की आपल्या मुलांनी जिल्हाधिकारी व्हावं. आहे का मी जिल्हाधिकारी? नाहीये ना. मग मी जगणं सोडून देऊ का? नाही ना. आहे त्याच्यात बेस्ट करायचं. दॅट इज लाईफ, दॅट इज मॅच्युरिटी, दॅट इज रियालिटी. तो सगळ्यात पहिले मला तुमच्याकडनं रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स पाहिजे. एक्सपेक्टेशन तर ठेवूच नका, मी म्हणतो ठेवूच नका. जेवढं मी सांगायला लागलो तेवढं फॉलो करा. जिथे आहात ना त्याच्यापेक्षा खूप चांगल्या ठिकाणी जाल तुम्ही. कुठे जाल हे माहिती नाही, ते तुम्ही किती मेहनत करता त्याच्यावर आहे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की प्लॅन ऑफ ऍक्शन काय असलं पाहिजे. प्लॅन ऑफ ऍक्शन मध्ये मार्क्स काय येत नाही त्याचं सगळ्यात मोठं रिझन आहे का. मार्क्स जर यायचा असेल, जर मला मार्क्स काय, मार्क्स इज द फायनल आउटपुट आहे. जेवण झालं, आपण म्हणतो जेवण चविष्ट झालं, बरोबर, चविष्ट झालं, दॅट इज द फायनल आउटपुट. त्यासाठी काय लागतं, त्यासाठी चांगलं ताजी भाजी लागते, त्याच्यानंतर त्याचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते लागतात, त्याला कुकिंगला सफिशियंट वेळ द्यावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला टॉपिंग वगैरे करावं लागतं, काहीतरी ऍड करावं लागतं, तेव्हा कुठे ते टेस्टी फूड बनतं. ठीक आहे ना. आणि जो कुक करणारा आहे, जो जेवण बनवणारा, म्हणजे जे काही कुकिंग प्रोसेस आहे, त्यासाठी तुम्हाला प्रेमाने त्याला शिजवावं लागतं, म्हणजे प्रेमाने ते बनवावं लागतं. सो दॅट ती फिलिंग, ते इमोशन पण त्या जेवणात उतरतं. त्याच पद्धतीने हे जे आहे बेटा, मार्क्ससाठी तुला कॉन्सेप्ट महत्वाचा आहे. सगळ्यात आधी कॉन्सेप्ट आपण वाचतो, त्याच्यानंतर रीडिंग अंडरस्टँडिंग होते, मग प्रॅक्टिस, व्हरायटी ऑफ क्वेश्चन. सपोज ऑसिलेशन मध्ये एनर्जी इन एसएचएम आहे, हा टॉपिक आहे. हे नुसतं मला फॉर्म्युला वाचलं झालं का? नाही, मला व्हरायटी ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागतील. व्हरायटी ऑफ क्वेश्चन म्हणजे सर एनर्जी ऑफ इन ऑसिलेशनचा पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी मध्ये काय रिलेशन आहे. टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते, याच्यावर थिअरीवाला एमसीक्यू येतो. अच्छा, टोटल एनर्जीचा ग्राफ कसा असतो, स्ट्रेट असा असतो, कॉन्स्टंट असतो, तो बदलत नाही, याच्यावर एमसीक्यू येतो. कायनेटिक पोटेन्शियलचा ग्राफ कसा आहे, जर कायनेटिक पोटेन्शियलचं रिलेशन दिलंय तर ते पोझिशन काढता येते का, अशी कुठली पोझिशन आहे जिथे कायनेटिक आणि पोटेन्शियल इक्वल असते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तेव्हा कळतील जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल व्हरायटी ऑफ क्वेश्चन. तेव्हा तुमचा कॉन्सेप्टवरचा ग्रिप चांगला बसत जाईल. पण एवढं जेव्हा कराल तुम्ही, तेवढं थोडंसं तुम्ही विसराल. त्याच्यानंतर रिव्हिजन द्यावी लागेल थ्रू सॉल्व्हिंग. रिव्हिजन झालं, सॉल्व्हिंग झालं, नंतर एक्झिक्युशन येतं की परीक्षेत खरंच टेस्ट वगैरे देऊन बघायच्या. मग त्याच्यात आपण चुका करतो, सिली मिस्टेक करतो, मग तसे मार्क्स इम्प्रूव्ह होतात. दॅट इज द एक्झॅक्ट प्रोसेस. आपण ही प्रोसेस फॉलो करत नाहीये. आपल्याला वाटतं तुम्हाला टेन्शन आलं म्हणून मार्क्स यायला पाहिजे, कोणीतरी मला सर या सिच्युएशन मधून बाहेर काढलं पाहिजे, असं नाहीये. आपल्याला प्रॅक्टिकल आयडिया लागेल. बघा,
एक गोष्ट आहे, एवढ्या स्टेप्स घ्यायला आपल्याकडे वेळ आहे का आता? बिलकुल वेळ नाही, बिलकुल वेळ नाही, कारण सिलेबस मोठा आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल? सिलेबस छोटा करावा लागेल. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन मध्ये सगळ्यात पहिले की आपल्याला सिलेबसचं कम्प्रेशन करायचं. सिलेबसला मी कमी करणार. मग सिलेबसला जर कमी केला तर या सगळ्या गोष्टी मला फॉलो करायला वेळ मिळेल. कारण जोपर्यंत मी हे सगळ्या स्टेप फॉलो करत नाही ना, एक जरी स्टेप मिस झाली ना तरी मार्क्स येणार. ऍज सिंपल एज दॅट. ठीक आहे, आलं लक्षात? ओके सर, सिलेबस कमी. दुसरी गोष्ट, पीस पाहिजे मला, पीस पाहिजे. बघा, तुमच्याकडे 2 अटेम्प्ट आहेत. आता टेस्ट तुम्ही देताय, टेस्ट मध्ये सपोज मला 50 मार्क यायला लागले, 60 मार्क यायला लागले. तुम्हाला काय वाटते, तुम्ही 20 दिवसात काय चमत्कार घडवणार आहात का जे 60 पासून 160 ला जातील, का 130 140 ला जातील? इट इज व्हेरी डिफिकल्ट. व्हॉट आय एम सेइंग इज, जर तुम्हाला खूप कमी मार्क पडतायत, लेटेस्ट तुम्हाला 70 मार्क्स पडतायत, मी जी प्रोसेस सांगतोय ती फॉलो करा. अक्रॉस PCM किंवा बी असेल तुमचा तरी, मी फिजिक्स साठी डिस्कस केलं, असं सगळीकडे डिस्कस करा. या 70चं तुम्ही पहिल्या अटेम्प्टला एफर्ट मारता 100-110 वर जाल. ठीक आहे, 100-110 वर जाल किंवा 90-95 वर जाल, आणि तोच कंटिन्युअस एफर्ट मारता तुम्ही 130 पर्यंत जाल सेकंड अटेम्प्ट पर्यंत. सर, सेकंड अटेम्प्टला कॉम्पिटिशन वाढेल म्हणजे ढगातून येणार आहे का लोक? ढगातून येणार आहे का? बाहेरच्या देशातले लोक येणार आहे का परीक्षा द्यायला? तेच विद्यार्थी आहेत ना. कॉम्पिटिशन तेव्हा वाढते जेव्हा तुमच्याकडे लॉंग मॅक्रो प्लॅन नसतो. जर लॉंग टर्म स्ट्रॅटेजी असली ना तर तुमच्याकडे कॉम्पिटिशन वाढायचा बिलकुल स्कोप नाहीये. आता काय करतोय आपण? आता आपला पहिल्याच अटेम्प्टला हा टार्गेट आहे आणि आपण इथे आहोत. 60 मार्काचा गॅप आहे आणि आपण बोंबलत बसलोय. म्हणजे एक पाऊल पुढे जाऊन चांगली इम्प्रुव्हमेंट होते, पण ती लक्षात न घेता आपण स्वप्नांमध्ये रंगलोय, फ्रस्ट्रेशन मध्ये रंगलोय. दॅट शुड नॉट हॅपन. सो मला पाहिजे तुमच्याकडे पीस, आणि पीस म्हणजे काय? लॉंग टर्म प्लॅन पाहिजे. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम येतो, 2 अटेम्प्ट तुम्हाला दिले, मार्क्स पडतील, एका अटेम्प्ट मध्ये रडू नका उगाच. लॉंग टर्म प्लॅन पाहिजे. सीईटीनी 2 अटेम्प्ट का दिले तुम्हाला? सीईटीनी 2 अटेम्प्ट यासाठी दिले की तुम्ही जास्त टेन्शन नाही घ्यायचं, आणि तुम्ही का टेन्शन घ्यायला लागले? नाही, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सर आम्हाला जग जिंकायचंय. अरे जिंका ना, मी नाही म्हटलं, पण ते रिअलिस्टिक बेसिसवर जिंका, उगाच हवेत जिंकू नका. ठीक आहे, झालं सर. तिसरी गोष्ट काय की जे मी सोर्सेस सांगेल तुम्हाला, ते सोर्सेस तुम्हाला 100% फॉलो करायचे विदाउट एनी डाऊट. जर तुम्हाला मी सांगितलेलं फॉलो करायचं असेल, एकतर एक पण फॉलो करू नका जे मी सांगतोय, नाही तर पूर्ण फॉलो करा. मध्ये राहू नका. ठीक आहे, ती वेळ नाही करा आता. याच्यामध्ये मी काही व्हिडिओज टाकेल टार्गेटेड टॉपिक्सचे, ते तुम्हाला पूर्ण बघायचे. ठीक आहे, काही व्हिडिओज तुम्हाला स्वतः बघायचे, काही पास्ट व्हिडिओज आहे, मी तुम्हाला त्याचा रेफरन्स देईल. ठीक आहे, पास्ट व्हिडिओ किंवा पीडीएफ. ठीक आहे, ते ऍप्लिकेशन मध्ये मिळून जाईल तुम्हाला. हे ऍप्लिकेशन मिळेल पीडीएफ, ते तुम्हाला पूर्ण बघायचं. ठीक आहे, पीडीएफ तरी कमीत कमी बघा, ते कुठले क्वेश्चन आहे काय क्वेश्चन आहे. आर यू गेटिंग इट? तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि आता मी जातो की चॅप्टर वाईज तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. की आता हा जो मी प्लॅन दिलाय ना, दॅट प्लॅन इज फॉर 37 मार्क्स. म्हणजे 37 मार्क्स पडतील आयडियली असं मी म्हणतोय, पण ते 37 नाही पडत, ते पडत 30 पर्यंत येतात. सो दिस इज 30 मार्क्स प्लस 30च्या प्लस 37 पण जाऊ शकतात, 40 जाऊ शकतात, काही जाऊ शकता यार. फक्त ते मिनिमम सांगतोय तुम्हाला. ठीक आहे ना, मिनिमम. बघा, एक लक्ष द्या. सगळ्यात पहिले जे चॅप्टर आहेत त्याची जी प्रायोरिटी आहे, ती प्रायोरिटी तशीच फॉलो करायची, त्याला चेंज करू नका. हे जे मी सांगायला लागलो ना, हे इझी पासून सुरू करून टफ पर्यंत जाणार आहे. पण सगळ्यात पहिले बघा, केटीजी आणि रेडिएशन. इथे 3 मार्काचं वेटेज आहे, इथे 3 पैकी 3 मार्क पाडता येतात, म्हणून इथे बिलकुल कन्सेशन नाही. केटीजी आणि रेडिएशनचे तुम्हाला किती वर्षाचे PYQ करायचे आहेत? बघा, कमीत कमी हे जे चॅप्टर आहेत ना, त्याचे 2024 आणि 2025 या 2 वर्षाचे PYQ करा. ठीक आहे, ऑल PYQ स्वतः सॉल्व्ह करून बघा आणि रिवाइज करा. नंतर तुम्ही जेव्हा सेकंड अटेम्प्टला जाल, सेकंड अटेम्प्टला मग याच्यात आपण अजून 1 वर्ष ऍड करू शकतो, 2023चं किंवा 2022चं अजून 2. सध्या आपण 2024 आणि 2025 वर फोकस करू. ठीक. त्याच्यानंतर थर्मोडायनेमिक्स. इथून एक प्रश्न येतो, 100%. हे असे चॅप्टर्स आहे ना की 100% मार्क्स यायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्मल प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगेल काय करायचं. ठीक आहे, हे झाला हिट सेक्शन जो तुम्ही कव्हर करणार. एरर आणि वेक्टरवर आता मी व्हिडिओ टाकणार आहे. जे विद्यार्थी आता हे रेकॉर्डेड सेशन बघत असतील, नंतर बघत असतील, तुम्ही चेक करा. रक्षकच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला एरर आणि वेक्टरचा व्हिडिओ दिसेल, त्याच्या बाहेर काही करायची गरज नाही. ठीक. त्याच्यानंतर मोशन इन प्लेन आणि LNM याला 3 ते 4 मार्काचं वेटेज आहे. 3 ते 4 मार्काचं वेटेज आहे. आय एम अज्युमिंग की इथे आपल्याला 2 प्रश्न मिळतील. 2 प्रश्न आउट ऑफ मार्क अज्युम केले नाहीये. याच्यामधून पण काय सोपं आहे मी तुम्हाला सांगेल. साऊंड वेव्हला 2 प्रश्न येतात.
कधी कधी 2 येतात, कधी कधी 1 येतो. तर एक प्रश्न इथून गॅरंटेड आपल्याला मिळणार आहे. कुठल्या टॉपिक मधून मिळेल मी सांगेल. ग्रॅव्हिटेशनचे 2 पैकी 2 प्रश्न आपण बरोबर करू शकतो. बरोबर करू शकतो. ठीक आहे. हे 11वीचे टॉपिक आहेत, पण तरी सुद्धा मी याला आधी इन्क्लूड केले, कारण हे सोपे टॉपिक आहे. हे सोपे टॉपिक आहे. याला जे तुम्ही सोर्सेस फॉलो कराल ते रक्षक मध्ये जा, तुम्ही रक्षक मध्ये जा. मी हे सगळं अपलोड करणार आहे. म्हणजे हे ऑलरेडी अपलोड केले, साऊंड वेव्स पण बघितले. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशन झाले, बाकी एरर अनालिसिस आणि वेक्टर अपलोड करेल. ठीक. त्याच्यानंतर बेटा ड्युएल नेचर मधून 2. ठीक आहे. इथे आउट ऑफ स्कोर करायचं, इथे पण आउट ऑफ स्कोर करायचा ट्राय करायचा. सेमी कंडक्टरला 4 मार्काचा वेटेज आहे, म्हणजे 11वी 12वी मिळून 4 मार्काचा वेटेज आहे, पण मी 3 स्कोर पकडलाय, 3 पकडलाय. ठीक आहे. हे झाले. त्याच्यानंतर सर असे टॉपिक्स जे मीडियम आहेत, मीडियम म्हणजे तिथं थोडीशी टफनेस वाढते त्यातल्या त्यात. तर बघा रोटेशनल डायनामिक्सला खरं तर 4 मार्काचा वेटेज आहे. ठीक आहे. 4 मार्काचा वेटेज आहे तसा, पण मी फक्त 2 प्रश्न बरोबर पकडले. 2 प्रश्न म्हणजे मी आयडियल नाही पकडत आहे, आउट ऑफ पकडत नाही का. हा असं नाही का हा एवढा टॉपिक केला म्हणजे तुम्हाला येऊन जाईल, नाही नाही नाही. म्हणून तो जो प्लॅन आहे ना दॅट इज 30+, दॅट इज नॉट 50 on 50 किंवा 40+. ठीक आहे. ओके. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आता हे असे चॅप्टर आहे ना, हे आपण खूप पहिलेपासून करतोय, कारण तुम्ही 12वी जेव्हा स्टार्ट केली ना, हे सुरुवातीचे चॅप्टर्स. म्हणून ते जे आधीचे इझी चॅप्टर झाले इथून चालू करा. ऑसिलेशन, इथे पण तुम्हाला 3 प्रश्न येतात, 3 पैकी 2 स्कोर झाले पाहिजे. करंट इलेक्ट्रिसिटीला 2 प्रश्न येतात, 1 मार्क आपण मिळवू शकतो. कसा मिळवायचा, काय मिळायचं मी सांगेल सगळं. अल्टरनेटिंग करंट अगेन 3 प्रश्न येतात, 2 मार्क इथे मिळाली पाहिजे, 2 मार्क. ठीक आहे. मॅग्नेटिक इफेक्ट आणि मॅग्नेटिक मटेरियल्स याच्यात आपल्याला 2 मार्क मिळाले पाहिजे. मॅग्नेटिक इफेक्ट मधून 3 प्रश्न येतात, मॅग्नेटिक मटेरियल मधून 1 येतो, म्हणजे टोटल 4 पकडू शकता तुम्ही. 4 त्याच्यापैकी 2 प्रश्न आपल्याला आले पाहिजे. हे जे आहे हे याचा मी व्हिडिओ टाकेल. ठीक आहे ना, याचा व्हिडिओ टाकेल. ईएमआय ला 3 प्रश्न येतात, 2चा स्कोर पकडलाय, 2चा पकडलाय. कुठून येतो मी तुम्हाला सांगेल. ठीक. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह 3 प्रश्न येतात, मी 2 प्रश्न बरोबर पकडले, 2 बरोबर पकडले. त्याच्यानंतर वेव्ह ऑप्टिक्सला 3 येतात, मी 1 बरोबर पकडला. जेव्हा की मी जे सांगेल ते फॉलो केलं तर तुम्हाला 2 पण येऊ शकतात वेव्ह ऑप्टिक्सला. ठीक. इलेक्ट्रोस्टॅटिक्सला टोटल 4 ते 5 मार्काचा वेटेज आहे, मी फक्त 2च प्रश्न बरोबर पकडले. आर यू गेटिंग इट. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर ते 37 मार्क्स येईल. चला मी म्हणतो तुम्ही एवढं पण मी केलं, एवढं केल्यानंतर पण तुम्हाला 37 नाही पडणार. पण जर 30 जरी आले तर ते वाईट आहे का? ते वाईट आहे का? अजून तुम्ही 1-2 मार्क्स करून टाका, मायनस करून टाका. वाईट आहे का? बिलकुल वाईट नाही, बिलकुल वाईट नाही. फॉलो कराल तर वाईट नाही. ठीक आहे. आता ऐका, हे जे चॅप्टर्स आहेत सर त्याचे किती इयरचे पीवायक्यू फॉलो करायचे? 2 वर्षाचे पीवायक्यू, 2 वर्षाचे. त्याच्या खाली केले तर ती डेप्थ मिळणार नाही. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलंय ना की जेव्हा मी 2 म्हणतो, 2 प्रश्न बरोबर आहेत, याचा अर्थ काही कॉन्सेप्टला आपण थोडंसं हेवी जाणार आणि काही कॉन्सेप्टला वरवर घेणार. चला तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिले जेव्हा मी केटीजी पासून सुरू करणार, आता आपण एकदम पटपट ओव्हरव्ह्यू घेऊ की काय काय महत्वाचं आणि काय काय नाही. केटीजी, रेडिएशन, थर्मोडायनामिक्स हे चॅप्टर तर 100% महत्वाचे आहे ना. हे 100% तुम्हाला करायचं, याच्यात काही दुसरा स्कोपच नाही. कारण हे असे टॉपिक आहे की याच्यात आपल्याला आउट ऑफ मार्क्स पाहिजे, म्हणून याचा सिलेबस कव्हरेज है ना, आणि 2 वर्षाचे पीवायक्यू मला पूर्ण करायचे. आणि हे सब टॉपिक्स दिलेत मी तुम्हाला, याच्यावर प्रश्न विचारते सीईटी. म्हणून जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा चेक करा. टेस्ट सिरीज मध्ये मार्क्स नाही आले, चेक करा. आरएमएस ला प्रॉब्लेम झालाय तुम्हाला, टेम्परेचर आणि कायनेटिक एनर्जीच्या रिलेशन मध्ये प्रॉब्लेम झालाय, प्रेशर कायनेटिक एनर्जीच्या रिलेशन मध्ये, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, ठीक आहे, किंवा डिग्री ऑफ फ्रीडम मधले जे रिलेशन्स आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झालाय. हे सगळं जे आहे ना बेटा, तुम्ही एमएचटी सीईटी 5 इयर पीवायक्यू, ठीक आहे, हे मी कव्हर केलंय चॅनलवर. त्याचे व्हिडिओ बघू नका, तुम्हाला वेळ नसेल तर व्हिडिओ बघू नका, पण त्याच्या पीडीएफ ला फॉलो करा. पीडीएफ ऍप्लिकेशन मध्ये जायचं, ऍप्लिकेशन मध्ये गेल्यावर पीडीएफ ओपन करायचं आणि हे सगळे टॉपिकचे जे थोडेफार थेरी वाचायची आणि क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचे. आर यू गेटिंग? 2 वर्षाचे क्वेश्चन करा. त्याच्यामध्ये मी 24-25 भरपूर क्वेश्चन कव्हर केलेत. थोडा कॉन्फिडन्स आला की नेक्स्ट टॉपिकला तुम्ही स्विच करू शकता, जास्त आयडियल राहायची गरज नाही. ठीक. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, इथे काय कव्हर करायचंय? इथे टेम्परेचर मधून तुमचा 1 मार्क येऊ शकतो. टेम्परेचरचं रिलेशन याचं तुम्हाला कुठे ना हे रक्षक मध्ये मिळेल, तुम्हाला हे रक्षक मध्ये याचा व्हिडिओ आहे, तर तिथून कव्हर करा. एक हे करा बेटा तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता? हीट ट्रान्सफर थोडं डिटेलमध्ये करा. हे 2 टॉपिक इथे करा. बाकी मग तुम्हाला लॅटेंट हीट, कॅलोरीमेट्री नाही जरी आलं तरी ठीक आहे, ते सेकंड अटेम्प्टला बघता येईल आपल्याला. थर्मल एक्सपान्शनचे बेसिक ऍटलीस्ट फॉर्म्युले माहिती पाहिजे, जास्त नाही, फक्त फॉर्म्युले माहिती पाहिजे की डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू गामा डेल्टा थीटा असतो, डेल्टा एल अपॉन एल इज इक्वल टू अल्फा डेल्टा थीटा असतो. सो बेसिक प्रश्न आला तर आपला होऊन जाईल. दिस इज अबाउट हीट सेक्शन.
त्याच्यानंतर एरर अनालिसिस आणि वेक्टर्स अत्यंत सोपे टॉपिक आहे. इथून 2 पैकी 2 प्रश्न येतील. सर याच्यासाठी आम्ही काय करायचं, तुम्ही काही करू नका. मी रक्षक 1.0 मध्ये याचा व्हिडिओ अपलोड करेन. ते व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करा. शॉर्टकट मारायला जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय, कारण इथून शुअर मार्क्स आहेत. ठीक आहे ना, इथे शॉर्टकट जमत नाही. ठीक आहे सर, हे मोठे टॉपिक आहे. ऑलरेडी रक्षक मध्ये हे मी कव्हर केले. ठीक आहे, पूर्ण करायचं का बिलकुल करू नका, पूर्ण टाइम वेस्ट होऊन जाईल तुमचा. ऐका सर, तुम्हाला जर काही करायचं असेल याच्यामधलं तर काय करायचं, सगळ्यात पहिले जर तुम्हाला करायचं आहे पूर्ण मोशन इन प्लेन मधला ऍव्हरेज स्पीड ऍव्हरेज वेलॉसिटीवर सोपे प्रश्न येतात. हे तुम्ही 11वीला पण केले, थोडंफार तर केलं असेल 11वीला. हे झालं. त्याच्यानंतर छोटे ग्राफ बघा. मी ग्राफ एक्सप्लेन केले सुरुवातीलाच लेक्चरला, त्या रक्षकच्या लेक्चरला सुरुवातीला काही ग्राफ्स एक्सप्लेन केले. ठीक आहे, मोशन अंडर ग्रॅव्हिटीला हात लावू नका, कन्फ्युज व्हाल. आता वेळ नाही त्याला. तुम्ही काय करू शकता, हे प्रोजेक्टाईल मोशन हा स्ट्रॉंग टॉपिक ठेवा इथून, कारण एक प्रश्न प्रोजेक्टाईल मधून पडतो. सीईटीचा हा पॅटर्न आहे. तो प्रोजेक्टाईल मोशन व्यवस्थित करा. त्याची ट्रॅजेक्टरीची इक्वेशन काय, टाइम ऑफ फ्लाइट काय, मॅक्सिमम हाईट काय, रेंज कधी मॅक्सिमम असते, छोट्या गोष्टी आहेत, जास्त अवघड नाही आहेत, होऊन जातील तुमच्या. ठीक आहे, हे रक्षक मधून करायचं. लॉज ऑफ मोशन मध्ये, अच्छा याच्यामध्ये हे सर्क्युलर मोशनचा जो पार्ट आहे तो तुम्ही रोटेशनल मधून करू शकता. रोटेशनल मध्ये आपण युसीएम नॉन युसीएम करतोच ना, जो 12वीला आहे तिथून करू शकता. ठीक आहे ना, हा पण एक महत्वाचा पार्ट आहे. इथून ह्या होऊन जाईल, जास्त अवघड नाही. हा लॉज ऑफ मोशन खूप मोठा आहे, पूर्ण करू नका. ऐका जरा काय करायचं. एकदम जर सोपं म्हटलं ना तुम्हाला, तर इम्पल्स, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, लिनियर मोमेंटम. जेव्हा तुम्ही NLM चा माझा व्हिडिओ बघाल, तो मोठा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला काही मी क्वेश्चन घेतलेत रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इम्पल्सचे, इम्पल्स मोमेंटम थेरमचे. ते प्रश्न करा तिथून, कारण सीईटी तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर किंवा पीपीटी बघितल्यावर, पीडीएफ बघितल्यावर तुम्हाला कळून जाईल की कुठले प्रश्न जास्त आहेत, म्हणजे त्या टॉपिकला वेटेज आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुम्ही करू शकता इक्विलिब्रियम. याच्यात आहे का इक्विलिब्रियम, दिसतोय का? हा, इक्विलिब्रियम ऑफ पार्टिकल. इक्विलिब्रियम वरून सीईटी प्रश्न विचारायला लागले. इक्विलिब्रियम मध्ये काही नाही, फोर्सेस रिझॉल्व्ह करून त्याचा आन्सर येतात. थोडेफार 1-2 क्वेश्चन करून घ्या, त्या पीपीटी मध्ये मिळून जातील. पीपीटी पीडीएफच्या पलीकडे जाऊ नका, तुम्हाला वेळ नाही सध्या. बाकी मग वर्क एनर्जी थेरम हे ते सगळ्या गोष्टी तर आहेच आहे. आणि एक जमलं तुम्हाला तर एक इनइलास्टिक कोलिजन आणि इलास्टिक कोलिजनचे फॉर्म्युले बघा आणि त्याचे काही क्वेश्चन बघा. 2च फॉर्म्युले ते पाठ करावे लागतील आणि त्याचे थोडे बेसिक क्वेश्चन बघा. एक फंडा तुम्ही लक्षात ठेवा, मी काय सांगायला लागलो ना, एक फंडा लक्षात ठेवायचा. जी गोष्ट तुम्हाला इझी वाटते आणि जी मीडियम वाटते ती गोष्ट तुम्ही टिक करा, आणि जी तुम्हाला हार्ड वाटते ती गोष्ट तुम्ही सोडून द्या. जर तुम्हाला हार्ड वाटते तर दॅट इज अबाउट 35च्या वरच्या गोष्टी आहेत त्या. ठीक आहे, जे इझी मीडियम वाटते ते 35 पर्यंत आहे. प्रॅक्टिकल राहा, शांत डोकं ठेवा. एकदा तुम्ही 35 पर्यंत कधी ना कधी पोहोचला, फर्स्ट अटेम्प्टला नाही किंवा थोडंसं अजून टेस्ट करत सेकंड अटेम्प्टच्या जस्ट आधी पोहोचला, त्याच्यावरती पण जाता येईल. फक्त प्रॅक्टिकल राहा. ठीक आहे सर. पुढे बेटा, ग्रॅव्हिटेशन. इथून आपल्याला आउट ऑफ मार्क्स पाहिजे, ह्याचा तुम्हाला चॅप्टर रक्षक मधून करावं लागेल पूर्ण. ठीक आहे, रक्षक मधून करा, याला काही स्किप करू नका. स्किप करून अर्थ नाही याला, हे 100% करा. एस्केप वेलॉसिटी काय असते, बेसिक मी कन्सेप्ट सांगितलाय. क्वेश्चन करा. अगेन काही क्वेश्चन जड वाटले त्याला सोडून द्या, जेवढं आलं तेवढं आलं. ठीक आहे ना, काय होईल, जास्तीत जास्त आपण 2 मार्काचं प्रिपेअर करून इथून 1 मार्क पडेल, पण मग 1 मार्क तर पडेल ना. आणि सोपे प्रश्न असतात, जास्त नाही. जीचा व्हेरिएशन कसं होतं, डेप्थचा फॉर्म्युला असतो, एचचा फॉर्म्युला असतो, कधी जी सेम असतो, ऍट विच हाईट ऑर डेप्थ द जी इज सेम, अबाव हाईट एच आणि बिलो डेप्थ डी, त्याचं जे रिलेशन आहे ते पण सीईटी विचारते. भरपूर साऱ्या गोष्टीत होऊन जाईल हे. साऊंड वेव्स मध्ये या छोट्या मोठ्या गोष्टी की इंटेन्सिटी, लाऊडनेस, पिच काय असतं, हे रक्षक मध्ये मी एकदम व्यवस्थित कव्हर केलंय. तुम्ही याला फॉलो करा. ठीक आहे ना, फॉलो करा. इथून जर तुम्ही मला विचाराल की सर सगळ्यात जास्त वेटेज कशाला आहे, तर डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्ट मधून एक प्रश्न शुअर येतो, आणि एक त्याचा जो फॉर्म्युला कळाला ना डॉपलर इफेक्टचा, शांत डोकं ठेवून बघा, डॉपलर इफेक्टचा व्हिडिओ बघा, शांत फॉर्म्युला ऍब्झॉर्ब करा, क्वेश्चन सॉल्व्ह करा, क्वेश्चन सुटायला लागतील, प्रश्न सुटायला लागतील. आर यू गेटिंग इट? ओके सर. त्याच्यानंतर बेटा मॉडर्न फिजिक्सला येऊ. मॉडर्न फिजिक्स बघा, मॉडर्न फिजिक्स मोठे, पण मग मॉडर्न फिजिक्सला ड्युएल नेचरला तुम्हाला 100% करावं लागेल. इथे काही स्कोप नाही आपल्याला, इथे काही स्कोप नाही, आणि एकदम सोपा आहे. ड्युएल नेचर तर याच्यापेक्षा सोपा टॉपिक नाही की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय, आइन्स्टाईनची इक्वेशन काय आहे, त्याच्यानंतर इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी नुसार काय म्हणतात वेगवेगळ्या करंट कसा व्हॅरी करतो, स्टॉपिंग पोटेन्शियलची कन्सेप्ट काय, ग्राफसाठी मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलाय बघा. फॉर्म्युला शॉर्ट मध्ये जाल ना, फॉर्म्युला शॉर्ट मध्ये एक व्हिडिओ मिळेल तुम्हाला, एक व्हिडिओ मिळेल 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे. मी सगळे ग्राफ कव्हर केलेत आणि एक ग्राफचा प्रश्न पडतो इथून. ठीक आहे, त्याच्यानंतर डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. डी ब्रॉग्ली वेव्हलेंथचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत.
जसं एच अपॉन पी, आता मोमेंटमला मी इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी लिहू शकतो, मोमेंटमला मी इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल लिहू शकतो, मोमेंटम त्या व्हीला मी इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड लिहू शकतो, वेगवेगळे फॉर्म्युले आहेत इन टर्म्स ऑफ टेम्परेचर वगैरे. तर इथे तुम्ही MHT CET 5 इयर PYQ 5 PYQ च्या पीडीएफ ला जायचं, ऍप्लिकेशन मध्ये पीडीएफ मिळून जाईल तुम्हाला, ती पीडीएफ स्कॅन करा म्हणजे एकदा वरवर बघा आणि त्याचे प्रश्न सॉल्व्ह करा, ठीक आहे ना. दॅट विल बी युअर ड्युअल नेचर पार्ट. याचा व्हिडिओ पण बघू शकता तुम्ही, अवेलेबल आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम सेम प्रोसेस फॉलो करायची, इथे पण तुम्ही काही स्किप करू शकत नाही. आणि हे रिवॉर्डिंग चॅप्टर आहे, हे सगळं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण शिकता. लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पास्कन सिरीज. डायरेक्ट प्रश्न विचारेल सीईटी की लॉंगेस्ट जी लायमन आहे आणि लॉंगेस्ट जी बाल्मर आहे त्यांचा रेशो काय आहे. एकदम सोपे प्रश्न असतात है ना. बाकी मग वेलॉसिटी कशी व्हॅरी करते, एनर्जी कशी व्हॅरी करते ऍज अ फंक्शन ऑफ एन, वेगवेगळे रिलेशन्स असतात, फोर्स कसा व्हॅरी करतो. बघा मी कव्हर केलंय, इन डिटेल कव्हर केलंय, त्या व्हिडिओमध्ये बघू शकतात, MHT CET PPT मध्ये बघू शकतात. न्यूक्लियर कसा आहे, न्यूक्लियर थोडासा मोठा वाटू शकतो, थोडासा काही कन्सेप्ट तुम्हाला समजायला अवघड पडू शकतात, पण कमीत कमी मला न्यूक्लियर रेडियस तर फॉर्म्युला माहिती पाहिजे ना, इन टर्म्स ऑफ मास नंबर. हे बघा हे जे आहे तुम्ही ऍज अ रिव्हिजन म्हणून पण वापरू शकता. मी म्हणून मायक्रो टॉपिक लिस्टिंग दिली तुम्हाला, ठीक आहे ना. चेक लिस्ट करायचं की हे झालं का, हे झालं का, हे झालं का. त्याच्यानंतर अल्फा बीटा गामा डीके जरी नाही समजला तरी हे करा तुम्ही, T½ वर जास्त सीईटी प्रश्न विचारते, T½ वर. आर यू गेटिंग इट? ठीक आहे. जे मी तुम्हाला हे रेड करून दिलेत ना, जसं हे न्यूट्रॉन झालं, हे तर बेसिक आहे, केमिस्ट्रीला पण असतं हे. ते कमीत कमी करा, बाकी सेकंड प्रायोरिटी द्या, ठीक आहे ना. ओके. पुढे सेमीकंडक्टर खूप मोठा आहे, पण सेमीकंडक्टर मधून मार्क्स कुठून निघतात सांगतो मी तुम्हाला. 11वी 12वीचा सेमीकंडक्टर आहे, 11+12 इथे 4 मार्काचा वेटेज आहे. पण मार्क्स कुठून निघतात? मार्क्स निघतात सगळ्यात सोपं जर मला कोणी विचारलं तर लॉजिक गेट्स आहेत, लॉजिक गेट आहे. त्याच्यानंतर ट्रान्झिस्टरला तुम्ही काय करा, मी सेपरेट व्हिडिओ अपलोड करेलच, पण तुम्हाला त्याच्या आधी करायचं असेल ना, फोर्थ व्हिडिओ बघा MHT CET 5 इयर PYQ चा. त्याच्यामध्ये मी फक्त काय म्हणतात ट्रान्झिस्टर कव्हर केलंय, ट्रान्झिस्टरचे प्रश्न कव्हर केलेत, ठीक आहे ना. प्रश्न येऊन जातील तुम्हाला, काय काय फॉर्म्युला आहे वगैरे, ठीक. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर आपल्याला रेक्टिफायर पण कव्हर केले मी, रेक्टिफायर पण बघू शकता तुम्ही, पीडीएफ स्कॅन करा तुम्हाला मिळून जाईल, तिथून आपल्याला मार्क्स काढता येतात. झेनर वरून प्रश्न येतात, हे असे डायरेक्ट न्यूमरिकल येतात है ना. झेनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर मधून प्रश्न येतात, लोड करंट किती असतो, परत व्होल्टेज कसं मेजर करतात वगैरे, त्याचे बेसिक न्यूमरिकल करून घ्या. त्याचबरोबर स्पेशल पर्पज डायोड हे पण तुम्ही पीडीएफ मधून करू शकता है ना. 5 इयरची पीडीएफ बघा, लेक्चर मोठा असेल पण पीडीएफ स्कॅन करा, त्याच्यामध्ये स्पेशल पर्पज डायोड दिलेले आहेत. आणि मी काही व्हिडिओज अपलोड करत राहील आता डे टू डे बेसिसवर, ह्याच टॉपिक्स नुसार छोटे ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचा वेळ कमी वाचेल सर्च करण्यात, त्याच्यात वेळ कमी खर्च होईल, ठीक आहे ना. आर यू गेटिंग इट? ओके. बाकी मग तुम्हाला हे जर नसेल माहिती, एनर्जी बँड डायग्राम सर, एक्सट्रिन्सिक, पेंटाव्हॅलंट, हे खूप कन्फ्युजन आहे लागेल सर, डोक्यात जात नाही, राहू दे. एवढं जरी केलं तरी सेमीकंडक्टरला 2 मार्क पडतील तुला, ठीक आहे ना, 2 मार्क पडतील. चला अजून काही सुटलं का आपलं? नाही सुटलं. फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस, हे सगळं ड्रिफ्ट आणि डिफ्युजन हे बेसिक आहे, हे करू शकता, केलं तर जमलं तर करा. बघा थोडंफार एकदा वाचून घ्या, बाकी नाही, पण बाकी हे डेप्थ मध्ये करा थोडं. रोटेशनल डायनामिक्स, नाउ वी आर कमिंग टू मेन. आता रोटेशनल डायनामिक्स. आता रोटेशनल आणि फ्लुइड काय ना बेटा, हे आधीच केलंय तू 12वीची जेव्हा स्टार्टिंगला होती तेव्हा तू आधीच केलंय. मग याच्यामध्ये सगळ्यात सोपं काय ते सांगतो. सगळ्यात सोपं रोलिंग मोशन आहे. रोलिंग मोशन मध्ये, प्युअर रोलिंग मध्ये ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जीचे जो फॉर्म्युला आहे सर, ½ mv² इन ब्रॅकेट 1 + k² हा टोटल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो. प्लस कायनेटिक अपॉन टोटल प्लस रोटेशनल अपॉन टोटल, ह्याचा जो रेशो आहे याच्यावर डायरेक्ट प्रश्न येतो. सोपा टॉपिक आहे, करून घ्या, ठीक आहे. हे सगळं तुम्हाला 5 इयर PYQ मध्ये मिळेल, रक्षक मध्ये पण मिळू शकतं, ठीक आहे ना. ठीक आहे सर. त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया, इथून प्रश्न येतो. हा टॉपिक स्ट्रॉंग करायचा, जेवढा जमला तेवढा स्ट्रॉंग करा. काही नाही तर जे प्रश्न तुम्हाला दिसत आहेत, समोरासमोर होत आहेत, पॅरलल ऍक्सिस, परपेंडिक्युलर ऍक्सिस, ते तरी करा. पॅरलल परपेंडिक्युलरचे बेसिक क्वेश्चन करा, म्हणजे काही प्रश्न येतील तुम्हाला, आय होप बोर्डचे तुमचे थोडेफार इथे फॉर्म्युले क्लिअर असतील. बोर्ड लेवल हे जे आहे, ऍटलिस्ट बोर्ड लेवल तर करून घ्या. बोर्ड लेवल फॉर्म्युला तर करून घ्या, म्हणजे त्रास होणार नाही आपल्याला. कळतंय का मी काय म्हणतोय? येस सर. एवढं केलं तरी तुमचं काम होऊन जाईल. आर यू गेटिंग इट? ओके. त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. अच्छा, याच्यामध्ये अजून टॉर्क आहे, परत त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत, अँग्युलर ऍक्सेलरेशन वगैरे पण आहे. जमलं तर करा, पण मी तुम्हाला प्रायोरिटी सांगतोय त्या पद्धतीने करा. रोटेशनलला 2 मार्क अपेक्षा करतो मी, एखाद प्रश्न इथून येईल. हा, अँग्युलर मोमेंटम आणि कन्झर्वेशन तुम्ही करू शकता. अँग्युलर मोमेंटम आणि कन्झर्वेशन एक आहे ना, तुम्हाला याच्यामध्ये बघा, फॉर्म्युला शॉर्ट मध्ये जाल. फॉर्म्युला शॉर्टचा रोटेशनलचा व्हिडिओ बघा माझा,
फॉर्म्युला शॉर्टचा रोटेशनलचा व्हिडिओ बघा, रोटेशनलचा. त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात. एकदम क्विक रिव्हिजन होऊन जाईल तुमचं, क्विक रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल, त्याच्यामध्ये फक्त काही सर्क्युलरचे वगैरे फॉर्म्युले तुम्हाला कळाले नाही ना, तर त्याला स्किप करा, पण बाकी मोमेंट ऑफ इनर्शिया वगैरे वगैरे ते करू शकता तुम्ही. ठीक. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर पण अगेन मोठा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय आलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचा जर टॉपिक तुम्ही मला विचाराल कुठला आहे, तर कुठे गेला आपला सरफेस टेन्शन, कुठे गेला, व्हेर इज आवर सरफेस टेन्शन. तर एक्सेस प्रेशर. ठीक आहे, हे सगळं हे सरफेस टेन्शनचाच पार्ट आहे. तर याच्यामध्ये सरफेस टेन्शन करायचं. सरफेस टेन्शनला 2 प्रश्न आहेत. सरफेस टेन्शन आलं लक्षात. सर सरफेस टेन्शन कुठून आहे, एक तर तुम्हाला फॉर्म्युला शॉर्ट मध्ये व्हिडिओ मिळून जाईल. फॉर्म्युला शॉर्टला जाल तर मी अपलोड केला आहे. ठीक आहे, फ्लुइडचा. त्याच्यामध्ये मी सगळे फॉर्म्युले वगैरे डिस्कस केलेत. सरफेस टेन्शनच्या स्पेशल केसेस डिस्कस केल्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही 5 इयर PYQ ला सुद्धा जाऊ शकता, त्याची PDF चेक करा. 5 इयर PYQ किंवा रक्षक हे सगळं मी कव्हर केले ऑलरेडी. ठीक. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, की जेव्हा तुम्ही इकडे बघा, हे कॅपिलॅरिटी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हे जे आहे ना, हे सोपे टॉपिक आहे. इथून प्रश्न येतो, दरवेळेस येतो. हे सरफेस टेन्शनचाच पार्ट आहे. पास्कल लॉ बेसिक इक्वेशन माहिती असली तरी ठीक आहे. पास्कल लॉ काय असतो, त्याची जी हायड्रॉलिक लिफ्ट आहे, त्याचा जो बोर्ड लेवलचा कन्सेप्ट आहे, बोर्ड लेवल करू शकता. बाकी तुम्ही व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्सचा जो फॉर्म्युला आहे, ऍटलीस्ट इथे फॉर्म्युला तुम्ही पाठ करून घ्या. फॉर्म्युला काय असतो, √2GH वगैरे बेसिक जरी माहिती असेल तरी होऊन जाईल. ठीक आहे. तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये पण वेंचुरीमीटर, बर्नॉली वगैरे थोडंसं डिस्कस केलंय मी, जेवढं डोक्यात घुसलं तेवढं. पण सरफेस टेन्शन कराल तर 2 प्रश्न होऊन जातील आरामात. ठीक आहे ना, ऑन ऍव्हरेज. ऑसिलेशन्स मध्ये काय सर, ऑसिलेशन्स तर पूर्णच करायचं. बघा मी तुम्हाला मायक्रो टॉपिंग लिस्टिंग दिली. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. SHM ची इक्वेशन काय सर, SHM ची इक्वेशन डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी ऍज अ फंक्शन ऑफ टाइम, ऍज अ फंक्शन ऑफ पोझिशन. ठीक आहे ना. इथून मार्क्स पाहिजे असतील तर स्प्रिंग मास सिस्टम. इथे इझी काय ते सांगतो. इझी काय, हा तर 100% करायचा आहे, त्याच्यात डाऊट नाहीये. पण इथे इझी काय, इझी जर तुम्ही मला विचारायला गेलं तर टाइम पिरियड ऑफ स्प्रिंग डायरेक्ट फॉर्म्युला आहे. के इफेक्टिव्ह ऑफ अ स्प्रिंग सिरीज आणि पॅरलल मध्ये, हे सोपं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एनर्जी इन SHM हा सोपा टॉपिक इझी टॉपिक. ठीक. त्याच्यानंतर सिंपल पेंड्युलमचा व्हॅरिएशन, की लिफ्टच्या वर जात असताना काय होतं, खाली जात असताना काय होतं, त्याच्या भरपूर साऱ्या केसेस आहेत. मूनवर घेऊन गेलं तर काय है ना, हाईट एचला घेऊन गेलं तर काय. परत त्याच्यानंतर तुम्हाला काही विचारू शकतात, की जर एखाद्या कारमध्ये पेंड्युलम टाकलं आणि त्याला हॉरिझॉन्टली ऍक्सेलरेट केलं तर काय, पाण्यामध्ये ठेवलं तर काय. खूप केसेस आहे, हे तुम्ही बघून घ्या. 5 इयर PYQ मध्ये सगळं मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे. डॅम्प्ड ऑसिलेशन आहे ना, याला स्किप करू शकता. स्किप इफ निडेड याला स्किप करू शकता. एखाद दुसरा प्रश्न येतो, ते पण कधी कधी येतो, नाही ते येत नाही. सो दिस इज द केस. ठीक आहे. सोपा टॉपिक आहे, जास्त नाही. सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये काय सोपं आहे तुम्हाला, काय सोपं आहे बघा. वेव्हची इक्वेशन तर लहान बाळाला पण येते, ती करायची. वेव्हची इक्वेशन करायची. त्याच्यानंतर वेव्हची इक्वेशन तर कराल. वेव्हची इक्वेशन, इंटरफरन्स ऑफ वेव्हच्या कंडिशन, की मॅक्सिमम इंटेन्सिटीचा काय फॉर्म्युला असतो, मिनिमम इंटेन्सिटीचा काय फॉर्म्युला असतो. ठीक आहे ना. काय कंडिशन असते, कुठल्या अँगलला आहे, कारण हे वेव्ह ऑप्टिक्सला पण कामात येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स, हे सगळं मी कव्हर केलंय. एकदा बघा तर तुम्ही, एकदा बघा तिकडे जाऊन. ठीक आहे ना. बघा, नाहीतर वेव्ह ऑप्टिक्सला मी एक व्हिडिओ अपलोड करेल, त्याच्यात पण कव्हर होऊन जाईल. पण तुम्ही त्या PPT मध्ये बघा. फेज डिफरन्स आणि पार्ट डिफरन्स मधला ऍटलीस्ट फॉर्म्युला माहिती पाहिजे, की डेल्टा फाय इज इक्वल टू 2π/λ × डेल्टा x असतो. ठीक आहे. जास्त जर याच्यात करायचं असेल, बघा जास्त करायचं असेल तुम्हाला, जर जास्त थोडेसे मार्क्स पाहिजे असतील तर वेव्ह ऑन स्ट्रिंग कमीत कमी स्पीडचा फॉर्म्युला तर माहिती पाहिजे, √T/μ. तिथून तर एखादा प्रश्न मिळेल आपल्याला. ठीक आहे. ते नाही तर आपल्याला हार्मोनिक्स, ओव्हरटोन, ओपन ऑर्गन पाईप, क्लोज ऑर्गन पाईप, त्याचे सोपे क्वेश्चन, मी काय म्हणतोय याचे सोपे क्वेश्चन करा. इझी, जे तुम्हाला इझी टू मीडियम वाटतं ना ते करा. पण हा चॅप्टर पूर्ण करा, मोर ऑर लेस पूर्ण करा, कारण जास्त अवघड नाही बेटा, जास्त अवघड नाहीये. जर तुम्ही स्ट्रिंग केलं, तुम्ही जर फॉर एक्झाम्पल सोनोमीटर केलं तर इट इज ॲज गुड ॲज ओपन ऑर्गन पाईप केला. ओपन आणि सोनोमीटर केलं, फक्त क्लोज ऍडिशनल करावा लागतो. माझं रक्षकचं लेक्चर बघा. याच्यासाठी ना रक्षकची PDF चेक करा एकदा. रक्षकची PDF चेक करा. रक्षक PDF, जेवढे प्रश्न बनले तेवढे ठीक आहे, नाहीतर स्किप करा, काही प्रॉब्लेम नाही. बाकीचं स्किप करा. ठीक आहे ना. याचा इझी पार्ट, हा वरचा पार्ट इझी आहे. थोडासा खाली काही जणांना डिफिकल्ट वाटू शकतो, पण बाकी वरचा इझी. ठीक. वेव्ह ऑप्टिक्स मध्ये YDSA मी व्हिडिओ टाकेल, तो फॉलो करा. ठीक आहे. तुम्ही जास्त डोकं लावू नका वेव्ह ऑप्टिक्स मध्ये, नाहीतर तुम्हाला डोक्याला मुंग्या होऊन जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय ना, पोलरायझेशन वरून प्रश्न येतो, पोलरायझेशन वरून. तर हे तुम्हाला PPT मध्ये मिळून जाईल. पोलरायझेशनचे प्रश्न PPT मध्ये, किंवा तुम्ही रक्षक मध्ये पण बघू शकता. रक्षक तेवढाच व्हिडिओचा पार्ट बघा.
एक प्रश्न पोलरायझेशन मधून येणार, एक YDSC मधून येणार, हे फिक्स आहे. ठीक आहे, हे फिक्स आहे. अच्छा, याच्यामध्ये बेटा डिफ्रॅक्शन वगैरे हे काय असतं मी एका व्हिडिओमध्ये कव्हर करेल. बाकी तू याचं जास्त करू नको वेव्ह ऑप्टिक्सचं. एक अजून आहे, याच्यात लिहिलं नाही आपण, ब्र्यूस्टर लॉची कंडिशन कमीत कमी फॉर्म्युला ब्र्यूस्टर लॉचा फॉर्म्युला, त्याच पद्धतीने रिझॉल्विंग पॉवर, हे बोर्ड लेवलचा कन्सेप्ट एखादा प्रश्न आला तर होऊन जाईल. जास्त मी तुमच्याकडनं अपेक्षा करत नाही या चॅप्टरकडनं, तर एवढा पाठ करा. देन लेट अस गो टू इलेक्ट्रोस्टॅटिक्स अगेन अ व्हेरी बिग टॉपिक. इथे सगळ्यात जास्त तुम्हाला फोकस करायचा आहे कॅपॅसिटरचा. तुम्हाला फॉर्म्युला शॉर्ट मध्ये एक व्हिडिओ दिसेल, माझा एक व्हिडिओ दिसेल. तो व्हिडिओ तुम्ही चेक करा, तो व्हिडिओ बघा, त्याचे फॉर्म्युले लिहून घ्या आणि हे सब टॉपिक्स बघा. ही सब टॉपिक्सची लिस्ट तुमच्याकडे रेडी पाहिजे. ठीक आहे, हे रेडी पाहिजे. बाकी याच्यातून काय करता येईल सर, तर बाकी बेटा जास्त काही करायला जाऊ नका. या सगळ्या गोष्टी आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक्स. बाकी जर तुम्हाला वाटत असेल सर फार अवघड आहे तर याला स्किप करा सध्या पुरतं. कमीत कमी कॅपॅसिटर करून घ्या. दोन मार्क तर इथे कॅपॅसिटरवरून येतात. ठीक आहे, आता हे आहे भरपूर करायचंय ज्याला तर तुम्ही करू शकता. ठीक आहे ना, हे टॉपिक्स दिलेत मी. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये हे काही कामाचं नाही. काय कामाचं आहे मी तुम्हाला सांगतो. इथे जर तुम्हाला कामाचं आहे तर सिरीज पॅरलल रेजिस्टन्स, बेसिक इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, EMF अँड इंटरनल रेजिस्टन्स, त्याच्यानंतर KCL KVL एकदम बेसिक. KCL KVL इकडून तेवढा करंट आला तर किती करंट गेला. ठीक आहे, ते तर करा. करंट इलेक्ट्रिसिटीचे माझे बघा रक्षकला कव्हर केले. रक्षकची पीडीएफ बघा आणि सॉल्व्ह करा. जे बेसिक प्रश्न आहे ते सॉल्व्ह करा. आलं लक्षात? ओके सर. याच्यामधून वीट स्टोन हा सोपा टॉपिक आहे आणि हेवी वेट टॉपिक आहे. वीट स्टोनचे प्रश्न येतात, पोटेन्शिओमीटरचे प्रश्न येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर अॅमीटर आणि व्होल्टमीटर आहे. अॅमीटर आणि व्होल्टमीटर जर हेवी वाटलं तुम्हाला, अॅमीटर आणि व्होल्टमीटर, तर बेसिक फॉर्म्युला माहिती राहू दे. अॅमीटर आणि व्होल्टमीटर जे आहे ना, अॅमीटर आणि व्होल्टमीटर आहे ना, तर बेसिक फॉर्म्युला आणि फ्यू क्वेश्चन्स फ्रॉम रक्षक इनफ. जास्त करंट इलेक्ट्रिसिटीचा लोड घेऊ नका तुम्ही. ठीक आहे, बाकी वरचं काही महत्वाचं नाही है ना. हे काही महत्वाचं नाही केलं तरी ठीक आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये काय सर, तर इथे बेटा मी काही व्हिडिओ अपलोड करेल ते फॉलो करा. मी व्हिडिओ अपलोड करेल. ठीक आहे, बाकी तुम्हाला जर मला विचाराल की सर काय सोपं आहे, हा टॉपिक का सोपा आहे, कारण याच्यामध्ये बायोट सेवर्ट लॉ, वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड ज्याला कॅल्क्युलेट करता येते, सर्क्युलर लूपची ज्याला मॅग्नेटिक फील्ड माहिती आहे, फोर्स बिटवीन पॅरलल वायर्स कॅल्क्युलेट करता येतो, तर 1-2 मार्क फिक्स आहे. दरवर्षी सीईटी प्रश्न विचारते दरवर्षी. ठीक आहे, तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट लाईन आहे ना, हे सोपं आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर लूप आहे, तर हे सगळं करून घ्या. ठीक आहे, बाकी फोर्स इन ऑन मुव्हिंग चार्ज हे जर कॉम्प्लेक्स वाटलं तर याला स्किप करू शकता. स्किप इफ नीडेड. जर नाही चालत आहे माझं डोकं, तर मी काय करू सध्या, तर ठीक आहे ना, स्किप करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बेसिक फॉर्म्युला फक्त बेसिक, ऍटलीस्ट स्किप करायच्या आधी ऍटलीस्ट फॉर्म्युला माहिती राहू दे. स्किप करणं म्हणजे फॉर्म्युला माहिती राहणं आणि एक बेसिक प्रश्न करणं. बेसिक म्हणजे एकदम बेसिक जो सगळ्यांना सुटेल असा प्रश्न. ठीक आहे ना, ओके. त्याच्यानंतर हे फोर्स वगैरे करायचे, हे करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे ना, फक्त हा चार्ज वाला तुम्ही थोडंसं स्किप करू शकता, बाकी काही प्रॉब्लेम नाही. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे पण बेटा करा, हे इम्पॉर्टंट आहे, सोपा टॉपिक आहे. टॉर्क पण ठीक आहे, टॉर्कचं एवढं काही नाही. पोटेन्शियल एनर्जी वगैरे नाही, हे स्किप केलं तरी ठीक आहे. हे नाही, हे करा. त्याच्यानंतर मुव्हिंग कॉईल, गॅल्व्हनोमीटर आणि सेन्सिटिव्हिटीज, अरे एवढं काही नाही. इथं मॅग्नेटिक डायपोल काय करायचं परत एकदा सांगतो. मॅग्नेटिक डायपोल, फोर्स बिटवीन द वायर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर फोर्स ऑन करंट कॅरिंग कंडक्टर, तेच पार्ट झाला. त्याच्यानंतर हे महत्वाचं आहे की एका वायरमुळे आणि लूपमुळे मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, मी एक व्हिडिओ टाकेल तसा, जे याच्यात सोपं आहे ते कव्हर करून घ्या तुम्ही, तिथून कव्हर करून घ्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये कमीत कमी फॅरेडेचा लॉ माहिती राहू दे. मी काय करतोय ना, शॉर्ट्स पण टाकतोय बघा. शॉर्ट्स म्हणतोय मी, शॉर्ट्स. तुम्ही कशात जा, तुम्ही जा MHT CETच्या फोल्डरमध्ये, MHT CET युट्यूबलाच, MHT CET, तिथं शॉर्ट्स चेक करा. फॉर्म्युल्याचे शॉर्ट्स टाकलेत, तर मी पूर्ण चॅप्टरचे फॉर्म्युले लिहिलेत, तर ते बघा, ते तुमच्या कामाचे आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बघा काय केसेस आहेत. लेंझेस लॉच्या केसेस, की काय होतं जे मॅग्नेट जवळ येतं, दूर येतं, करंटची डायरेक्शन कशी डिटरमाइन करायची. EMIचा व्हिडिओ बघा. हे रक्षक मध्ये बघा तुम्ही, रक्षक. ऍटलीस्ट कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा. काय करायची प्रोसेस काय, आधी व्हिडिओ बघितला, थोडी कन्सेप्ट बघितली, त्याचे क्वेश्चन आधी मी कसं सॉल्व्ह करतो ते बघितले, 4-5 क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस केले. तुम्हाला जर टॉपिक सोपा वाटला, तुम्हाला वाटलं की ठीक आहे माझं प्रिपरेशन झालंय, स्किप करा, पुढे जा. आर यू गेटिंग इट? ओके सर. तर हे झालं. त्याच्यानंतर EMF इन रोटेटिंग लूप.
रॉडचा ईएमएफ याचा पण फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. हे जे मी टॉपिक लिहिले हे व्यवस्थित करा. ठीक आहे. लेंझेस लॉ तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतो, त्याच्यात भरपूर टाईपचे प्रश्न येतात. जेवढं जमलं तेवढं करा. ठीक आहे ना. बेसिक इंड्यूस करंट, त्याच्यानंतर फोर्स ऑन मुव्हिंग कंडक्टर हे करा, हे मस्ट आहे. ठीक आहे ना. हे मस्ट आहे. हे मी कव्हर केलंय, तुम्हाला कळून जाईल. हे कव्हर केलंय. हे कुठे कव्हर केलंय? रक्षकला कव्हर केले. हे फॉर्म्युलाची जी शीट पण येते की डायरेक्ट सीईटी विचारेल तुम्हाला की ती जी लूप आहे, लूप आणि वायर अशी मूव्ह करते, तर त्या वायरवर फोर्सचा फॉर्म्युला काय, पॉवर किती आहे, हीट किती आहे, वर्क डन किती आहे, बेसिक माहिती पाहिजे. त्याच्यानंतर हे एक महत्वाचं आहे, हे पण एक महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट. हे पण महत्वाचं आहे की कमीत कमी फॉर्म्युला किंवा थोडेफार प्रश्न की म्युच्युअल इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्स किंवा आता बघा, आता हे एकदम सोपं आहे. M = K √ L1 L2. म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्स रिलेशन आहे. म्हटलं फॉर परफेक्ट कपलिंग K = 1 √ L1 L2. L1 L2 देतील आणि M विचारतील. किती सोपा प्रश्न आहे, पण त्यासाठी हे माहितीत राहावं. तर हे करा. ट्रान्सफॉर्मर हे मस्ट डू आहे. हे मस्ट डू आहे. हे सगळं मस्ट डू आहे. ठीक आहे ना. मस्ट डू आहे. परत सांगतो, हेवी वाटलं त्याला स्किप करा. बेसिक फॉर्म्युला करा, बेसिक कन्सेप्ट करा. ठीक आहे ना. लोड घेऊ नका, त्याचं टेन्शन घेऊ नका. करू ना आपण ते सेकंड अटेम्प्टला, हे पण परफेक्ट करू. पण आता कसं आहे, काही गोष्टी परफेक्ट करायच्या, काही गोष्टी बरोबर करायच्या. दॅट इज आवर पॉईंट. ठीक आहे ना. अल्टरनेटिंग करंटला 100% करावं लागेल, कारण हा सोपा चॅप्टर आहे. तुम्हाला काय करा, तुम्ही 5 इयर PYQ मध्ये जा. 5 इयर PYQ MHT CET त्याची पीडीएफ बघा. MHT CET त्याची पीडीएफ बघा, त्या पीडीएफ मधून क्वेश्चन करा. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही मला विचाराल की सोपं काय सर, सोपं, तर बेटा इथे जर सोपं विचारलं ना, तर सोपं काय माहिती का तुला, रेझोनन्स. हे जे रेझोनन्सचा कन्सेप्ट आहे ना, तो सोपा आहे. रेझोनन्सचा कन्सेप्ट आहे ना, काय रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काय, एकच फॉर्म्युला असतो, ओमेगा = 1/√LC. ते सोपं आहे. पण मला असं वाटतं याला जर तुम्ही लॉजिकली केलं तर होऊन जाईल, कारण इथून आपल्याला मार्क्स पाहिजे एकदम व्यवस्थित, की ऍव्हरेज व्हॅल्यू काय असते हाफ सायकलसाठी, फुल सायकलसाठी काय असते, RMS व्हॅल्यू काय असते. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपल्याला फेजचं रिलेशन माहिती पाहिजे, की व्होल्टेज. आता काही विचारले सीटी खूप सोपं विचारतील की करंट, इंडक्टरमध्ये करंट लीड करतो का व्होल्टेज लीड करतं, कॅपॅसिटरमध्ये कोण लीड करतं. हे सगळं मी कव्हर केलंय अँड दिस इज इझी. याला जास्त प्रॅक्टिस लागत नाही, याला थोडं रिव्हिजन लागतं, अंडरस्टँडिंग लागते, थोडेफार क्वेश्चन लागतात. आर यू गेटिंग इट? परत त्याच्यानंतर हे तुम्हाला विचारतील की रिॲक्टन्सचा फॉर्म्युला, याचा ग्राफ विचारून टाकतात. की एक्सेल आणि म्हणजे हा जो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे आणि जो सेल्फ इंडक्टन्स आहे त्याचा ग्राफ कसा आहे, एलचा ग्राफ, इंडक्टन्सचा ग्राफ कसा आहे, स्ट्रेट लाईन येतो पासिंग थ्रू ओरिजिन. याचा ग्राफ विचारला, रेक्टँग्युलर हायपरबोला. बघा तर तुम्ही एकदा क्वेश्चन बघा, चेक करा, तुम्हाला कळेल. ठीक आहे ना. ओके, हे झालं. ओके सर, हे डन झाले. तर आपले सगळे चॅप्टर झाले. याच्यामधून काय राहिले मी तुम्हाला सांगतो. वेट, याच्यामध्ये 2 गोष्टी राहिल्यात. एक मॅग्नेटिक मटेरियल नसेल याच्यात, मॅग्नेटिक मटेरियल नसेल, आणि एक रे ऑप्टिक्स नसेल, तर मॅग्नेटिक मटेरियलचा मी व्हिडिओ टाकेल, तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. रे ऑप्टिक्स तुम्ही स्किप करा. काही विद्यार्थी ज्यांचं झालंय सगळं त्यांच्यासाठी तो व्हिडिओ आहे, तुम्ही सेकंड अटेम्प्टला बघू शकता, अननेसेसरी कन्फ्युज व्हाल. ठीक आहे ना. दॅट इज फ्रॉम माय साइड. याला हे जे मी तुम्हाला सांगतोय ना, याला एक गोष्ट लक्षात ठेवा, याचं 100% इम्प्लिमेंटेशन पाहिजे बाळा. हे जे शेवटी म्हणतोय ते सगळ्यात महत्वाचं आहे. 100% इम्प्लिमेंटेशन. आर यू गेटिंग इट? आणि मला झिरो फ्रस्ट्रेशन पाहिजे तुमच्याकडनं. ज्याच्याकडे हरायला काहीच नसतं ना, त्याच्याकडे जिंकायला सगळं काही असतं. तुम्ही कुठं जाल हे तुम्हाला नाही माहिती, हे मला पण नाही माहिती, पण तुम्ही तुमच्या बेस्टला अचीव्ह कराल एवढी मात्र गॅरंटी. लॉ ऑफ कर्मा नेव्हर फेल्स. आणि मी तुम्हाला बिलकुल शॉर्टकट सांगितला नाहीये, मी तुम्हाला प्रॉपर एक प्लॅनिंग दिली. त्याला एक्झिक्यूट करा. थोडंसं तुम्हाला चॅनलवर सर्च बघा, सगळ्या व्हिडिओ अवेलेबल आहे, सगळं PDF अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. थोडीशी मेहनत तुम्हाला करावं लागेल. तुमचं भविष्य आहे, महत्वाचं आहे आपलं महत्वाचं आहे सगळं. थोडंसं चॅनलवर जायचं, व्हिडिओ बघायचा, तेवढा पार्टचा व्हिडिओ बघायचा, थोड्या नोट्स काढायच्या, शांत डोकं ठेवायचं, काम होऊन जाईल. एक प्रश्न आहे सर टेस्ट सिरीजचा, टेस्टचा प्रश्न आहे. तर माझं स्पष्टपणे मत आहे की एप्रिल 1 च्या आधी फक्त पार्ट टेस्ट द्या. हे कोणासाठी आहे? ज्यांना फिजिक्सला अत्यंत कमी पडायला लागले. पार्ट टेस्ट द्या. 2-2, 3-3 टॉपिक मिळून पार्ट टेस्ट द्या. आणि जर मार्क्स नाही पडले त्याच्यात, तर क्वेश्चन मधून शिका. डिप्रेस व्हायला वेळ नाही आपल्याला. लॉंग टर्म गेम लक्षात ठेवा. तुम्ही बघा, मी तुम्हाला एक स्पष्टपणे, माझे शब्द नेहमी तुमच्या कानात आले पाहिजे. तू रडतो, तू हसतो, तू रडते, तू हसते, काही फरक पडत नाही. चांगली न्यूज आहे घरात, वाईट न्यूज आहे, काही फरक पडत नाही. सब्जेक्ट इज न्यूट्रल. सब्जेक्टला इमॅजिनेशन, फ्रस्ट्रेशन यांनी फरक पडत नाही.
ऑब्जेक्टिव्ह रियालिटीमध्ये काम करतो. तू कन्सेप्ट शिक, प्रॅक्टिस कर, थोडीशी व्हॅरिएशन प्रॅक्टिस कर, रिव्हिजन कर, मार्क्स मिळतील. नाही कर, नाही मिळतील. आपण उगाच इमोशनल कांगवा करून काही होत नाही. आर यू गेटिंग इट? ओके सर, ठीक आहे. पार्ट टेस्ट द्यायची. एप्रिल नंतर तुम्ही फुल टेस्ट देऊ शकता. फुल टेस्ट देऊ शकता. तुमच्यासाठी 4 ते 5 फुल टेस्ट इनफ आहे. इनफ आहे. हे कोणासाठी म्हणतोय? ज्यांना फिजिक्सला किती मार्क्स आणायचे सर? 30+ मार्क्स आणायचे. 30+. और मी म्हणतो मिनिमम 25+. यांच्यासाठी. कारण टेस्ट सिरीजचा इश्यू कोणाला आहे माहिती का? ज्यांना 40च्या पुढे जायचंय त्यांच्या ऑलरेडी प्रिपरेशन झाले. कारण तुम्हाला टेस्टचं तेवढं का लगेच महत्व नाहीये का तुमच्याकडे तसं तुम्हाला पूर्ण पेपर थोडे अटेम्प्ट करायचं. पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचं नाही आपल्याला. हे जे मी तुम्हाला सांगितले हे 37 मार्क्सचं प्रिपरेशन आहे. ठीक आहे ना? 37 हे 37 कराल तर 32 ला पोचाल, 28 ला पोचाल. काय सांगता येतं? जास्त पण जाता येतील, आपल्याला माहित नाही. वी नेव्हर नो. ठीक आहे ना? पण हे प्रिपरेशन केलं, आपल्याकडे एक्स्ट्रा टाइम आहे ना. आपण जर कमी मार्क्सचं प्रिपेअर करतोय तर आपण बाकी स्किप करणार आहोत. आपल्याला माहिती आहे. तुमच्या डोक्यात प्लॅन ऑफ ऍक्शन क्लिअर राहील. मग जर असं झालं तर एक गोष्ट खूप चांगली आहे सर. काय चांगले? आपल्याला वेळ जास्त मिळतो. 13 मार्काचं जर मी सोडतोय पेपरमध्ये तर मला वेळ जास्त मिळेल. आणि सोडतो म्हणजे सोडतो थोडी असतं. अरे काहीतरी ट्रिक वापरू ना. एलिमिनेशन पण मी तुम्हाला सांगेल. एलिमिनेशन कसं करायचं ते पण सांगेल तुम्हाला. ते 13 मार्क पण फुकट नाही जाऊ देणार. त्या 13 मधून पण 3-4 क्वेश्चन कमीत कमी आपण सोडवायचा प्रयत्न करू. आर यू गेटिंग इट? सो पॉझिटिव्हिटीने अभ्यास करत राहा आणि मला कमिटमेंट द्या कमेंट सेक्शन मध्ये की नाही सर मी खरंच करणार आहे. आतापर्यंत जे झालं ते बस झालं. एक गोष्ट लक्षात ठेवायची बेटा, कोणाशी कंपॅरिझन करू नका. कोणाला किती मार्क्स येतील, काय येतील. मी तुम्हाला खरंच सांगतो, आयुष्याचा एक्सपिरियन्स आहे. काही फरक पडत नाही कोण किती पुढे चाललं, कोण किती मागे चाललं. एकच फरक पडतो, आपण आपल्या घराचा किराणा भरू शकतो का, आपण आपल्या घरी भाजी आणू शकतो का. बस तेवढं मॅटर करतं लाईफमध्ये. बाकी काही करत नाही. नातेवाईक पण मॅटर करत नाही, मित्रमैत्रिणी कोणीच मॅटर करत नाही. सगळे चांगले आहेत, मी कोणाला नावं ठेवत नाहीये. पण हे जी लढाई आहे ना ती अत्यंत पर्सनल लढाई आहे. म्हणून फोकस राहा, काम करत राहा. बाकी तुमचा काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. ऑल द बेस्ट. अभ्यास करत राहा, काळजी करू नका. मी सोबत आहे. ही आपली लढाई आहे, आपण सोबत मिळू, याला जिंकू. ठीक आहे? भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओला.